नमस्कार मित्रांनो, विण दोघांतली ही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागात अतिशय उत्कंठावर्धक वळण पाहायला मिळत आहे. आजच्या भागाची सुरुवात एका मोठ्या नाट्याने होते. आजी स्वानंदीला विचारते की नंदू, अगं तू असं का बोलत आहेस? त्यावर स्वानंदी अत्यंत ठामपणे उत्तर देते, आजी मी जे बोलते ते अगदी बरोबर आहे. यांचे दिवसा दिसतात एक रूप, पण खरं पाहता यांचे दोन चेहरे आहेत. स्वानंदीचे हे बोलणं ऐकताच अर्पिता मध्येच तोंड घालते आणि अखंड तांडव करत म्हणते, बघितलं ना आजी, बघितलं सगळेजण, हिला ना या घरावर पूर्ण ताबा मिळवायचा आहे. हिला समरदादापासून सगळ्यांना वेगळं करायचं आहे. या घराचा सगळा हक्क स्वतःच्या नावाने करून घ्यायचा आहे, म्हणून ही असं नाटक करते ना. सांग ना, सगळ्यांसमोर सांग आता. अर्पिताचा हा ओरडाओरडा ऐकून स्वानंदी अजिबात डगमत नाही. ती शांतपणे खडसावून अर्पिताला एकच आव्हान देते, सिद्ध करून दाखवा. स्वानंदीच्या या एकाच वाक्याने अर्पिताची बोलतीच बंद होते आणि ती एकदम गप्प असते. त्यावर स्वानंदी पुढे म्हणते, नाही करू शकत ना सिद्ध, पण मी करू शकते. एवढे बोलून स्वानंदी तिला तिच्या हातातला फोन दाखवते आणि ठामपणे सांगते, मी हे सत्य सिद्ध करून दाखवू शकते. स्वानंदीचा हा अवतार आणि हातातला फोन बघताच अर्पिताचा चेहऱ्याचा कलर फार उतरतो. त्यावर स्वानंदी पुढे बोलते, तुमचा जो चेहरा आहे ना, तो मी या सगळ्यांसमोर आणू शकते. स्वानंदीचे हे बोलणे ऐकताच अर्पिता पार हादरते. तिच्या कपाळावर भीतीचे घाम फुटतो आणि ती पटकन घाम पुसायला लागते. तिची ही अवस्था पाहून स्वानंदी उपरोधाने म्हणते, काय झालं अर्पिता ताई? अहो मी तर खोटं बोलते ना, माझ्या बोलण्यातला कुठे काय अर्थ आहे? मग तुम्हाला अचानक असा घाम काय फुटतोय? अर्पिताची बिकट अवस्था पाहून मल्लिका पटकन तिच्याजवळ जाते आणि काळजीने विचारते, अप्पी तू ठीक आहेस ना गं? त्यावर मध्येच स्वानंदी बोलते, एवढं काही नाही झालं आहे, फक्त साधा घाम आला आहे त्यांना. पण मल्लिका चिडून स्वानंदीवर ओरडते, बस झालं स्वानंदी, आता बस झालं. हे बघ, बाकी कोणाचा विश्वास असो ना असो, पण माझ्या मुलांवर माझा पूर्ण विश्वास आहे. स्वानंदी शांतपणे उत्तर देते, चांगली गोष्ट आहे काकू, फक्त तो विश्वास तिने सार्थ करून ठरवावा म्हणजे एवढीच माझी इच्छा आहे. पण हा विश्वास सार्थ ठरताना दिसत नाही आहे ना काकू. त्यावर मल्लिका उद्धट होऊन म्हणते, पण कोण आहेस तू? कोण लागून तरी कोण गेलीस? तर मल्लिका पुढे ठामपणे सांगते, हे बघ, काल आशिष ज्या प्रकारे तिच्याशी वागला ना, मी तिला पुन्हा त्याच्याकडे पाठवणार नाही आहे. समर, आता ही गोष्ट इथेच फायनल झाली आहे आणि कोणीही यात ढवळाढवळ करायची नाही, विषय संपला. एवढं बोलून मल्लिका अर्पिताला म्हणते, अप्पी चल आता. पण त्या दोघी जायला निघतात. स्वानंदी त्यांना अडकवत ठणकावून सांगते, थांबा थांबा, अहो विषय तर तुम्ही सुरू केलात आणि त्या विषयामुळे आम्हा सगळ्यांचा एवढा वेळ वाया गेला आहे. पण आता तुम्हाला आमचं म्हणणं ऐकून तर घ्यावंच लागेल ना काकू. मल्लिका वैतागून समरला इशारा करते आणि म्हणते, समर तू बघतो आहेस ना रे सगळं? स्वानंदी लगेच उत्तर देते, हो ते बघतात ना आणि ऐकतात सुद्धा आहे. आणि आता तर त्यांना अजून मोठं सत्य ऐकायला मिळणार आहे. हे आता अर्पिताकडे बघणार आहेत आणि तेच खरं असणार आहे. कारण कधीकधी काही गोष्टी मुद्दाम दाखवल्या जातात, पण त्या खऱ्या असतील असं नाही ना. हे गूढ बोलणं ऐकून समर शेवटी विचारतो, स्वानंदी काय चाललंय हे? तुम्ही काय बोलतायत? हे बघा, जे काही सत्य आहे ते स्पष्ट सांगा. आजीही व्याकुळ होऊन विचारते, हो नंदू, आम्हाला काहीच कळत नाही, सांग ना नक्की काय झाले. तेवढ्या स्वानंदीची फोनची रिंग वाजते. ती म्हणते, एक मिनिट हां, आणि फोन उचलून समोरच्या व्यक्तीला सांगते, हो तुम्ही आताच या. इकडे अर्पिता घाबरून लगेच नवीन नाटक करायला सुरुवात करते आणि मल्लिकाला म्हणते, मम्मा मला अजिबात बरं वाटत नाही, चल आपण आत जाऊया. त्यावर स्वानंदी तिला थांबवते. मिश्किलपणे म्हणते, थांबा थांबा, अहो मी देऊ का तुम्हाला आधार? आजी अर्पिताला थांबवत म्हणते, अगं थांब कोणीतरी. नाही, तेव्हा स्वानंदी बोलते की अहो थांबा, कोणीतरी येतंय, भेटून मग आत जा. तशी स्वानंदी सर्वांकडे बघून सांगते, आता या राजवाडे घराण्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देण्यापेक्षा ज्याने हे सगळं दुःखाचे प्रसंग भोगले आहेत तीच व्यक्ती देईल. आणि त्या क्षणी दारात आशिष आणि त्याचे आई वडील एकत्र प्रवेश करतात. इकडे दुसरीकडे मंदाकिनीची बडबड तर चालूच असते. तिचं हे बोलणं ऐकून अधिरा सहन न होऊन बोलते, आई काय बोलतायत तुम्ही? ताईला तिच्या लहान बाळासकट आशिष जिजूंनी घरी सोडून दिलं आहे आणि तुम्ही असं बोलताय? त्यावर मंदाकिनी बोलते, काय आहे ना, तुझ्या बहिणीला आधी सून असण्याचं कर्तव्य पार पाडायला सांग, मग असं काही होणार नाही. माझ्या मुली बघितल्या ना कशा छान संसार करतायत त्या. तू आणि तुझ्या बहिणीने तुमच्या आईकडनं काहीच शिकली नाही. तुमच्या आईने तुम्हाला कसलेच संसार किंवा सवयी लावल्या नाहीत. एवढ्यावरच न थांबता मंदाकिनी मल्लिकाची ॲक्टिंग करून दाखवत ही नव्हती. ती मल्लिका तर फक्त मेकअप करण्यातच मग्न राहून गेली. पण माझ्या मुली बघितल्या ना, स्वानंदी तर करतेच, पण सूश पण बघ केवढी हुशार झाली ती. संसार सांभाळते. तुम्ही दोघींना माझ्या दोघी मुलींकडनं खूप काहीतरी शिकायला हवं. मंदाकिनीचे हे बोलणं ऐकून अधिरा शांत राहते आणि काहीच बोलत नाही. पण रोहन मात्र मध्यस्थी करत ठामपणे बोलतो, आई काय बोलतेस तू? हे बघ, तुला जर चांगलं आणि पॉझिटिव्ह बोलता येत नसेल ना, तर तू असं निगेटिव्ह तरी बोलू नको. त्यावर मंदाकिनी तोंड वेडावत बोलते, मला काय गरज पडली आहे बोलायची, मी जाते माझ्या कामाला, असं म्हणून मंदाकिनी निघून जाते. मंदाकिनी गेल्यानंतर रोहन अधिराला प्रेमाने समजावतो, तू आईच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस, तिला पूर्णपणे इग्नोर कर म्हणून.
इकडे स्वानंदी आशिष आणि त्याच्या आईवडिलांना आदरपूर्वक म्हणते की या आतमध्ये या. त्यांना आत येताना बघताच अर्पिता मध्येच पुढे येते आणि आदळआपट करत ओरडते, काय काय आतमध्ये, काय या आतमध्ये, यांनी मला किती त्रास दिला आहे आणि तू त्यांना घरात बोलवतेस. माझी तर यांचं तोंड पाहण्याची सुद्धा इच्छा नाही आहे. तिचा हा अवतार पाहून समर तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. अर्पिता थांब जरा. त्यावर अर्पिता कळ काढत म्हणते, दादा अरे यांनी माझा किती छळ केला आहे माहिती आहे ना तुला. पण समर अत्यंत संयमाने उत्तर देतो, हो पण म्हणून आपण त्यांना असं दारातून ढाकलून देणार नाही आहोत. असं म्हणून समर स्वतःच आशिष आणि त्याच्या आईवडिलांना आदराने आत बोलवतो. सगळेजण बैठकीत आल्यावर समर स्वानंदीला विचारतो, स्वानंदी नक्की काय प्रकार आहे, हे सगळे इथे का आलेत. स्वानंदी शांतपणे उत्तर देते, राजवाडे आता संपूर्ण पिक्चर क्लिअर होईल. अर्पिता घाबरून पुन्हा समरकडे वळते आणि म्हणते, दादा अरे सांग ना तू हिला, मला यांच्यासोबत बोलायचं नाही आणि त्यांचं तोंडही बघायचं नाही. यांनी मला घरातून हाकलून दिलं आहे. त्यावर स्वानंदी अर्पिताला अडवत ठामपणे म्हणते, हो मग त्यांना बोलू द्या ना आता. आशिष भाऊजी, काका काकू तुम्ही बोला. हे सगळं पाहून मंदाकिनी वैतागून विचारते, काय लावलं आहे स्वानंदी तू हे. तर अर्पिता मल्लिकाचा हात धरून नाटक करत म्हणते, मम्मा मला इथे एक क्षणही थांबायचं नाही, चल. स्वानंदी तिला रोखत म्हणते, अहो अर्पिता ताई तुमची बाजू तर सत्याची आहे ना, मग कोण खरं कोण खोटं हे लगेच क्लिअर होईल की. त्यावर मल्लिका चिडून म्हणते, आणि आशिषने पुन्हा जर हिच्यावर हात उचलला तर. स्वानंदी रोकटोक उत्तर देते, मग काय आपले हात काय मेणाचे आहेत का, आपण बघून घेऊ त्यांना, पण आधी त्यांची बाजू काय आहे ती तर ऐकून घ्या. त्यानंतर स्वानंदी आशिष आणि त्याच्या आईवडिलांना बोलते की तुम्ही जे काही मला मग सांगितलं ना तेच आता सगळ्यांसमोर सांगा. हे ऐकून अर्पिता थोडी थरकापुरतो. ती स्वानंदीला विचारते, म्हणजे तू आधीच बोललीस का यांच्याशी. स्वानंदी मिश्किलपणे म्हणते, का जगातली कोणतीही दोन माणसं एकमेकांशी बोलू शकतात ना. आणि अर्पिता ताई माझ्यावर असं चिडून काहीच उपयोग होणार नाही आहे. इतक्यात आजी व्याकुळ होऊन बोलते की हे नक्की काय चालू आहे नंदू. स्वानंदी आजीला धीर देत म्हणते, कळेल आजी, आशिष भाऊजी आणि त्यांचे आई वडील जे काही सांगतील ना त्यानेच तुमच्या मनातल्या सगळ्या शंका आणि शंका क्षणात क्लिअर होतील. बोला भाऊजी. शेवटी आशिष पुढे येतो आणि समरकडे बघून सांगतो, दादा काल जे तुमच्यासमोर प्रकार घडला ना तो मी स्वतःहून केलेला नव्हता. समर आश्चर्याने विचारतो, म्हणजे. तेव्हा आशिष सांगतो की दादा मला किंवा माझ्या घरातल्या कोणालाही अर्पिताशी असं वागायचं नाही. आम्ही कधीच अर्पितावर हात उचलला नाही की कधी तिला शिवीगाळसुद्धा केली नाही. हा कदाचित आमच्याकडून तिच्या काही अपेक्षा पूर्ण झाल्या नसतील, पण आम्ही कधीच इंटेन्शनली तिच्याशी वाईट वागलो नाही. समर विचारतो, अरे पण मग काल जे काही घडलं ते काय होतं, घरातून हाकलून दिलं ना. आशिष मान खाली घालून सांगतो, नाही दादा आम्ही असं काही केलेलं नाही, उलट अर्पितानेच मला तसं करायला भाग पाडलं. आजी ती घरात नेहमी चिडचिड करायची. आशिष तो फ्लॅशबॅक प्रसंग सगळ्यांना सांगू लागतो. फ्लॅशबॅकमध्ये आशिष अर्पिताला समजत असतो, अर्पिता असं स्वतःच्या बाळाकडे बघायला कंटाळा येतो का तुला. त्यावर अर्पिता फणफकारून उत्तर देते, तुमच्या घरातल्या बाकीच्या बायका करत असतील बाळाचं, मी तसं मुळीच करणार नाही. आणि बस झालं, मी जे सांगितलं आहे ना ते तुम्ही करायचे, नाही तर मी अन्मिषाला घेऊन कायमचं निघून जाईल. तुम्ही मला त्रास देतात अशी थेट पोलीस केसच करेल तुमच्यावर. आशिष घाबरून बोलतो, अर्पिता काय बोलतेस. तशी अर्पिता त्याला अट घालते, मी काय सांगते ते करा. मला मारत मारत माझ्या माहेरी घेऊन सोडा आणि माझी बायको म्हणून कशी नालायक आहे मी, नापास आहे हे सगळ्यांना सांगून टाका. अशी धक्का बसून विचारतो, डोक्यावर पडलीस की काय, वेळ लागले का तुला. त्यावर अर्पिता अत्यंत क्रूरपणे म्हणते, मी असं करायला सांगते कारण असं केलं तरच तुम्हाला अन्विषाला ॲटलीस्ट बघता तरी येईल, भेटता येईल, तिचा चेहरा पाहायला मिळेल. आशिष तिचे हात धरून गयावया करतो, अगं माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला तू आणि मला दोघंही हवेत आहे. तुला जर माझ्या आईबाबांबरोबर राहायचं नसेल तर आपण परदेशात राहू, मी तिथे नोकरीही करेन, आपण तिघे तिथे राहू. पण अर्पिता त्याच्यावर किंचाळते, मला फक्त माझ्या आईकडे जायचं आहे, मला बाकी कुठेही जायचं नाही. आणि तुम्ही जर मी म्हणाले तसं केलं नाही तर मी अन्विषाला घेऊन कायमची निघून जाईल. अशी धमकी देऊन अर्पिता आशिषला ठणकावून सांगते, मी बॅग भरते पण याबद्दल एकही शब्द कोणाजवळ बोलायचं नाही तर गाठ माझ्याशी आहे. हा सगळा भूतकाळ ऐकून समर अत्यंत आघाताने म्हणतो, म्हणजे अर्पिता तुला अशी धमकी दिली होती. तेव्हा समर आशिषला बोलतो की कुठली बायको अशी करेल, कुठली आई अशी करेल आणि का करेल. त्यावर आशिष आई बोलते की कारण तिला आमच्या घरात राहायचं नाही आहे. समर साहेब आम्ही फार कष्टातून वर आलेले माणसं आहोत, आम्ही बिझनेस उभा केला पण आमच्या घरातले संस्कार आणि सादगी अजूनही तशीच आहे. पैसा आला म्हणून घर आणि मुलं नोकर चाकर सोडून देणारे लोक नाही आहोत आम्ही. मी अजूनही घरातला स्वयंपाक करते पण तिला असं हवं तसं वातावरण आमच्याकडे नाही आहे. त्यानंतर आशिषचे वडील अत्यंत दुःखी होऊन म्हणतात, समर साहेब आम्ही तुमच्याकडे बघून तुमच्या बहिणीला सून करून आणलं होतं. आम्हाला वाटलं होतं तुम्ही जसे साधे सरळ आहात तशीच तुमची बहीण असेल, पण सॉरी टू से आमची प्रचंड निराशा झाली. तुमच्या बहिणीला घरातली माणसं, नाती, संसार, प्रेम यातलं काहीच कळत नाही. दिवसभर मैत्रिणींसोबत भटकणे, काही नाही तर इथे माहेरी येऊन पडणं आणि तासनतास आपल्या आईशी फोनवर बसणं एवढंच येतं तुमच्या बहिणीला. हे ऐकून मल्लिका चिडून बोलते, म्हणजे आता माझ्या मुलीने माझ्याशी फोनवर बोलणं ही सुद्धा चूक आहे का. त्यावर आशिषची आई मल्लिकाला ठामपणे सांगते, मल्लिकाताई मी सुद्धा एक आई आहे. सासर गेलेल्या मुलीला काळजी मलाही वाटते,
पण आपण मुलीच्या संसारात कितपत लुडबुड करावी. तुमची मुलगी बारीक सारीक गोष्टींवरून तुम्हाला फोन करून सांगायची आणि तुम्हीसुद्धा फक्त तिचीच बाजू ऐकून तिला सल्ले द्यायचे. तेच सल्ले ऐकून ती घरात तशी वागायची. तेवढ्यात आशिषचे वडील एक मोठा बॉम्ब फोडतात आणि म्हणतात, अहो मल्लिकाताई, तुमच्या मुलीने माझ्या बायकोवर हातसुद्धा उचलला. हे ऐकताच बैठकीतील सगळेजण शॉक होतात. त्याच वेळी फ्लॅशबॅक दाखवला जातो. फ्लॅशबॅकमध्ये आशिषची आई अर्पिताला म्हणत असते, अर्पिता अगं अन्विषाला बरं नाही आहे. तिला तेव्हा अर्पिता उर्मटपणे बोलते, मग घेऊन जा ना डॉक्टरकडे. त्यावर आशिषची आई म्हणते, घेऊन जायचं आहे पण तू पण चल. तेव्हा अर्पिता बोलते की मला वेळ नाही आहे, मला पार्टीला जायचं आहे. आशिषची आई तिला समजवण्याचा प्रयत्न करते, कालसुद्धा तू पार्टीला गेली होतीस. अगं तू एका लहान मुलीची आई आहेस. अर्पिता तिथून जायला लागते. तेव्हा आशिषची आई तिचा हात पकडते. तितक्यात अर्पिता चवताळून तिच्या सासूचा हात पकडते आणि जोरात पिरगळते आणि ओरडते, मला अक्कल शिकवायचं काम नाही. कोण आहे मी माहिती आहे ना, राजवाडे आहे मी, राजवाडे. फ्लॅशबॅकमधून बाहेर आल्यावर आशिषचे वडील म्हणतात, एवढं होऊ नये, आम्ही तिच्याशी नेहमी चांगलं वागलो, कधीही चुकीचं रिॲक्ट झालो नाही. मल्लिका बचावात्मक म्हणते की अहो काय बोलतायत, आप्पीच्या हातावर मी मारल्याचे व्रण बघितले. त्यावर आशिष लगेच सत्य सांगतो, अहो मम्मी, तो मेकअप असेल, एकदा पुसून बघा, निघून जाईल. आणि बघायचं असेल तर माझ्या आईचा हात बघा, तिने पिरगळल्यामुळे तो अजूनही काळा निळा पडला आहे. अर्पिताचं पोलखोल होताच ती घाबरून आरडाओरड करायला लागते, बस आता बस, हे सगळं खोटं बोलतायत, सगळ्यांना मिळून मला खोट्यात काढायचे. पण आशिष ठाम राहून म्हणतो, नाही अर्पिता, आज आम्ही कोणीही तू सांगशील तसं वागणार नाही आहोत. अर्पिता त्याला धमकी देते, याचा परिणाम काय होईल कळतंय ना तुम्हाला. आशिष बाणेदारपणे उत्तर देतो, काही नाही होणार. आज आमच्या बाजूने बोलणारं कोणीतरी आहे हे आम्हाला कळले. आता काही झालं तरी तू अन्विषाला माझ्यापासून तोडू शकणार नाही. अर्पिता पुढे सरसावून म्हणते, तुम्हा लोकांची एवढी हिंमत. तेवढ्यात स्वानंदी पुढे येते आणि ठणकावून सांगते, बस आता पुरे झालं. मल्लिका मध्ये पडते, स्वानंदी तू मध्ये पडू नको. स्वानंदी उत्तर देते, अहो काल त्यांनी हात उगारला म्हणून आपण मध्ये पडलो होतो ना, मग आज का नाही पडायचं. आणि अन्याय कोणावरही असो, कधीही करो, ते वाईटच असतो ना. त्यावर अर्पिता स्वानंदीवर चिडून म्हणते, अच्छा तर तू आहेस यांच्या पाठीमागे, तू सपोर्ट करतेस म्हणून त्यांची एवढी हिंमत वाढली ना. पण तुमच्या या बोलण्यावर कोर्टात कोण विश्वास ठेवणार. समर हे सगळं शांतपणे ऐकून घेत असतो. अर्पिता पुढे ओरडते, मुलगी माझी आहे आणि मी कोर्टात सांगितलं ना हे माझे अत्याचार करतात तर कोर्ट माझ्या बाजूने निर्णय देईल आणि मुलीची कस्टडी मलाच मिळेल. त्यावर स्वानंदी एक मास्टर स्ट्रोक मारते आणि म्हणते, आणि अर्पिता ताई, जर मुलगी तिच्या सासरच्या लोकांना अत्याचार करत असेल, असा व्हिडिओ जर कोर्टात दाखवला तर. अर्पिता हादरून विचारते, व्हिडिओ. तर स्वानंदी शांतपणे फोन काढते आणि तो व्हिडिओ सगळ्यांसमोर प्ले करते. व्हिडिओ बघताच अर्पिताच्या चेहऱ्याचा रंग उडतो. स्वानंदी समरला तो लाईव्ह व्हिडिओ दाखवत सांगते, बघितलं राजवाडे, अर्पिताताई ज्या गोष्टी सांगत होत्या त्या सगळ्या त्या स्वतः करत होत्या. आपल्या सासूवर हात उगारणं हे तर तुम्ही आता प्रत्यक्ष बघितलंच आहे. समरला या सगळ्या गोष्टींचा आणि अर्पिताच्या वागण्याचा प्रचंड पश्चाताप होतो. स्वानंदी पुढे सांगते, पण ही माऊली आपल्या मुलाकडे आणि नातीकडे बघून गप्प बसली, कधी कोणाकडे काही बोलली नाही. पण म्हणतात ना, खाल्लेल्या अन्नाला आणि मिठाला जागणारी माणसं अजूनही असतात. त्यांच्या घरातल्या स्टाफनेच हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये शूट केला होता. समरने ते बघून डोळ्यातल्या पाणीच येतं समरच्या. समर हाताने मोबाईल बाजूला करतो. स्वानंदी अर्पिताकडे बघून रोखठोक सांगते, सो अर्पिताताई, तुमच्या पैशाला आणि दबावाला भीती दाखवून दडपून ठेवणारी माणसं नेहमीच नसतात. जगात अजूनही इमानदार आणि मिठाला जागणारी माणसं आहेत. हा व्हिडिओ त्यातल्या एकानेच प्रामाणिक माणसाने काढला आहे. तुम्ही आशिष भाऊजींना दिलेली ही धमकी आणि त्यांच्या आईचं पिरगळलेला हात, हे सगळं तुम्ही बघितलंच ना राजवाडे. हेच खरं रूप आहे तुमच्या बहिणीचं. काल ते घरात आले ना तेव्हापासूनच मला शंका येत होती, कारण त्यांचं वागणं क्षणाक्षणाला बदलत होतं. सगळं काही आधी ठरल्यासारखं आणि आता मुद्दाम केल्यासारखं वाटत होतं. आणि याच एका मोठ्या वळणावर आजचा एपिसोड संपतो. तर मित्रांनो, तुम्हाला जर आमचा रिव्ह्यू आणि स्टोरी सांगण्याची पद्धत आवडली असेल तर आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.